जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 5वा माया ब्रह्म निरूपण नाम। श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। शोते पुसती ऐसे माया ब्रह्म ते कैसे शोत्या वक्त्यांच्या मिसे निरूपण ऐका। श्री समर्थांनी दशक 6 आणि समास 5 यामध्ये माया आणि ब्रह्म याची तुलना केलेली आहे। दशक 6वा समर्थांनी इथे घेतलेला आहे देवशोधन नाम आणि त्यामधील दशक 5वा ज्याचं नाव समर्थांनी ठेवलेलं आहे माया ब्रह्म निरूपण नाम, म्हणजे माया आणि ब्रह्म दोन्ही या ठिकाणी दिलेले आहेत। तौलनिक विचार समर्थ या समासामध्ये माया ब्रह्माचा करतात आहे। आम्ही आतापर्यंत नुसत्या मायेचा विचार केला हो, नुसत्या ब्रह्माचा विचार केला। आता समर्थ एक साथ ब्रह्म आणि माया म्हणजे ब्रह्म आणि माया या दोघांचाही विचार करतात आहे। आपण स्वतंत्र विचार ब्रह्माचा, स्वतंत्र विचार मायेचा बघितला, परंतु या समासामध्ये समर्थ माया आणि ब्रह्म या दोघांचाही विचार करतात आहे। या दोघांचा विचार का करावा? कारण ब्रह्माला प्राप्त करायचं आहे आणि मायेला आपल्याला सोडवायचं आहे, म्हणजे मायेला सोडायचं आहे आणि ब्रह्माला प्राप्त करून घ्यायचं आहे। त्यासाठी माया आणि ब्रह्म हे दोन्ही कळणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून जी गोष्ट सोडायची आहे तिचं स्वरूप कसं आहे आणि जी प्राप्त करायची आहे, समर्थ म्हणतात जी सोडायची आहे तिचं स्वरूप कसं आहे आणि जी प्राप्त करायची आहे तो ब्रह्मा कसा आहे, तर हेही आपल्याला कळलं पाहिजे। यासाठी समर्थ याचं वर्णन करतात आहे। हा दासबोधातील खूप लहान समास आहे, फक्त 26 ओवींचा हा समास आहे, परंतु या 26 ओवींमध्ये समर्थांनी फार सुंदर वर्णन माया आणि ब्रह्माचं केलेलं आहे। ते आता आपण श्रवण करूया। समर्थ पहिल्याच ओवीमध्ये म्हणताय शोते पुसती ऐसे माया ब्रह्म ते कैसे शोत्या वक्त्यांच्या मिसे निरूपण ऐका। समर्थांनी काय म्हटले? शोते पुसती ऐसे माया ब्रह्म ते कैसे श्रोत्या वक्त्यांच्या मिसे निरूपण ऐका। श्रोते विचारतात आहे की माया कशी असते। समर्थ म्हणतात पहिल्याच ओळीमध्ये श्रोते विचारतात आहे माया कशी असते, ब्रह्म कसे असते, तर श्री समर्थ म्हणतात आहे श्रोत्या वक्त्यांच्या संवादाच्या निमित्ताने निरूपण ऐकावे। आता हा संवाद चाललेला आहे। ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार। ब्रह्म निर्गुण निराकार आहे आणि माया कशी आहे? सगुण साकार आहे। ब्रह्मासी नाही पारावार मायेसी आहे। ब्रह्म निर्मळ निश्चय, माया चंचल चपळ। ब्रह्म निरोपाधी केवळ, माया उपाधी रूपी। माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना। माया नासे ब्रह्म नासेना कल्पांत काळी। समर्थांनी म्हटलं आहे ब्रह्म निर्गुण निराकार आहे। कसा आहे ब्रह्म? निर्गुण आहे, निराकार आहे। पण माया कशी सांगितली समर्थांनी? माया सगुण साकार। माया कशी आहे? सगुण आहे, साकार आहे। ब्रह्मासी नाही पारावार मायेसी आहे, म्हणजे ब्रह्माला मर्यादा आहेत। ब्रह्माला मर्यादा अंत नाही, पारावार नाही, मायेला अंत आहे। ब्रह्म निर्मळ निश्चळ, माया चंचल चपळ। ब्रह्म निरोपाधी केवळ, माया उपाधी रूपी। म्हणजे समर्थांनी म्हटलंय ब्रह्म निर्मळ आहे, निश्चळ आहे ब्रह्म, पण माया मात्र कशी आहे? चंचळ आहे, चपळ आहे। ब्रह्म निरोपाधी केवळ, ब्रह्म केवळ निरुपाधिक आहे, पण माया कशी आहे? उपाधी रूप आहे, उपाधीमध्ये अडकलेली आहे। आणि पुढे समर्थ म्हणतात माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना। माया नासे ब्रह्म नासेना कल्पांत काळी। माया दिसते आहे पण ब्रह्म दिसत नाही। माया भासे ब्रह्म भासेना, माया भासते पण ब्रह्म भासत नाही। माया नासे ब्रह्म नासेना, माया नाश पावते, ब्रह्म कल्पांते वेळीही नाश पावत नाही। म्हणजे कल्पांत करून सुद्धा, कल्पांताने सुद्धा ब्रह्म नाश पावत नाही। माया रचे ब्रह्म रचेना, माया खचे ब्रह्म खचेना। माया रुचे ब्रह्म रुचेना अज्ञानासी। माया उपजे ब्रह्म उपजेना, माया मरे ब्रह्म मरेना। माया धरे ब्रह्म धरेना धारणेसी।
माया रचे ब्रह्म रचेना, माया रचली जाते पण ब्रह्म रचले जाऊ शकत नाही. माया खचे ब्रह्म खचेना, माया नष्ट होते ब्रह्म नष्ट होत नाही, ब्रह्म नाश पावत नाही. माया रुचे ब्रह्म रुचेना अज्ञानासी, अज्ञानी माणसाला माया गोड वाटते पण त्याला ब्रह्म रुचत नाही. माया उपजे ब्रह्म उपजेना, माया उपजते ब्रह्म उपजत नाही. माया मरे ब्रह्म मरेना, माया धरे ब्रह्म धरेना धारणेसी, माया मरते ब्रह्म मरत नाही. माया धरे ब्रह्म धरेना, मायेची धारणा करता येते ब्रह्माची कधीही धारणा करता येत नाही. माया फुटे ब्रह्म फुटेना, माया तुटे ब्रह्म तुटेना, माया विटे ब्रह्म विटेना अविनाशते. समर्थ म्हणतात माया फुटते पण ब्रह्म मात्र फुटत नाही. माया तुटते परंतु ब्रह्म तुटत नाही. माया विटते पण ब्रह्म मात्र अविनाशी असल्याने ते विटत सुद्धा नाही. माया विकारी ब्रह्म निर्विकारी, माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी, माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप. आता समर्थ म्हणतात माया विकारी आहे तर ब्रह्म कसा आहे, निर्विकारी आहे. माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी, मायाच सर्व काही करते ब्रह्म काहीच करत नाही हो. माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप, माया नाना रूप धारण करते तर ब्रह्म हे अरूप आहे. माया पंचभूतिक अनेक ब्रह्म ते शाश्वत एक, माया ब्रह्मांचा विवेक विवेकी जाणती. माया लहान ब्रह्म थोर, माया असार ब्रह्म सार, माया अर्ती पार ब्रह्मासी नाही. माया पंचभूतिक अनेक म्हणे पंचभूतिक अनेक म्हणजे माया पंचभौतिक असून अनेक रूपे धारण करते व अशाश्वत असते. ब्रह्म ते शाश्वत एक, तर ब्रह्म हे एकच शाश्वत असून ब्रह्म हे एकच असून ते शाश्वत आहे. नीट श्रवण करा. माया पंचभौतिक अनेक म्हणजे पंचभौतिक असून माया ही पंचभौतिक आहे आणि ती अनेक रूप धारण करते, परंतु समर्थ म्हणतात अशाश्वत आहे माया. आणि ब्रह्म कसा आहे, ब्रह्म ते शाश्वत एक, ब्रह्म एकच आहे आणि ते कसं आहे, शाश्वत आहे. माया ब्रह्मांचा विवेक विवेकी जाणती, विवेकी लोकच माया ब्रह्माचा विवेक जाणतात. माया लहान ब्रह्म थोर, माया असार ब्रह्म सार, माया अर्ती पार ब्रह्मासी नाही. म्हणजे कशी आहे, माया लहान आहे तर ब्रह्म थोर म्हणजे ब्रह्म मोठा आहे, थोर आहे. माया असार ब्रह्म सार, माया असार आहे तर ब्रह्म सार आहे. माया अर्ती पार ब्रह्मासी नाही, माया अलीकडे आहे तर ब्रह्माला शेवटच नाही. सकळ माया विस्तारली ब्रह्मस्थिती आच्छादिली, परी ते निवडून घेतली साधूजनी. माया विस्तार पावल्यामुळे तिला ब्रह्माला झाकून टाकले आहे. माया ही विस्तार पावल्यामुळे काय केलं आहे, सकळ माया विस्तारली ब्रह्मस्थिती आच्छादिली. माया विस्तार मायेचा विस्तार झाल्यामुळे तिने ब्रह्माला कसं ठेवलंय, झाकून ठेवलेलं आहे. परी ते निवडून घेतली साधूजनी. सुंदर ओवी आहे. संत म्हणतात ते त्या झाकल्या गेलेल्या ब्रह्मस्थितीला निवडून घेतात. कोण, संत असतात ते त्या झाकल्या गेलेल्या ब्रह्मस्थितीला निवडून घेतात आहे. म्हणून म्हटलं आहे सकळ माया विस्तारली ब्रह्मस्थिती आच्छादिली, परी ते निवडून घेतली साधू जनी. आणि श्री समर्थांनी माया आणि ब्रह्माचं वर्णन करताना त्याचा विचार जो केला आहे तो फार सुंदर विचार आहे. समर्थ म्हणतात की या समासामध्ये अज्ञानी माणसं आणि जे सुज्ञ लोक आहेत ते या ब्रह्माचा विचार फार वेगळा करतात. समर्थांनी या ठिकाणी एक कोष्टक दिलेलं आहे. या कोष्टकामध्ये माया आणि ब्रह्म याची तुलना केलेली आहे. पहिल्या 11 ओवी त्याच्याच मध्ये आहेत. माया आणि ब्रह्माचं तुलनाच केलेली आहे. या ठिकाणी सुद्धा माया आणि ब्रह्म तौलनिक विचार येथे समर्थांनी केलेला आहे. समर्थ म्हणतायत की माया म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय हे तुम्हाला पहिलं कळलं पाहिजे. ब्रह्म कसा आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे, म्हणजे तो गुणरहित आहे, पण त्याला कुठलाही आकार नाही. माया त्याच्यापेक्षा अगदी वेगळी आहे हो. समर्थ म्हणतात जसं माया ब्रह्म हा वेगळा आहे पण त्याच्यापेक्षा माया ही खूप वेगळी आहे. माया ही सगुण आहे, ती साकार आहे, ती दिसते पण ब्रह्म दिसत नाही. तिला आकार आहे, मायेला आकार आहे, मात्र ब्रह्माला आकार नाही आहे.
ब्रह्माला पारावार नाही आणि मायेला पारावार आहे. ब्रह्म अनंत आहे, माया ही शांत आहे. ब्रह्म निश्चळ आहे, निर्मळ आहे, माया ही चंचल आणि चपळ आहे. ब्रह्माला कुठलीच उपाधी नाही, पण मायेला मात्र उपाधी आहेत. ब्रह्म दिसत नाही, ब्रह्म भासत नाही, ब्रह्म नासत नाही, परंतु माया दिसते सुद्धा, माया भासते सुद्धा आणि माया नाचते सुद्धा. शेवटी ती नासच पावते हो. ब्रह्म रचत नाही, खचत नाही, माया रचली जाते आणि माया खचली जाते. म्हणून समर्थ म्हणतात अज्ञानाला आवड नाही आणि अज्ञानी माणसाला आवडते. महत्वाचं लक्षण काय? माया आणि ब्रह्मातच आहे. जे माणसाला आवडते त्याचं नाव माया आहे आणि जी गोष्ट आवडत नाही त्याला आपण ब्रह्म म्हटले आहे. अज्ञानाला आवडत नाही. अज्ञानी माणसं ब्रह्मापासून दूर असतात आणि ज्ञानी माणसं ब्रह्माच्या जवळ असतात. अज्ञानी माणसाला माया आवडते आणि ज्ञानी माणसाला माया मिथ्या आहे हे कळल्यामुळे तिच्यामध्ये त्या ज्ञानी माणसाला रुची वाटत नाही. ब्रह्म उपजत नाही आणि त्यामुळे ते मरतही नाही. माया उपजते म्हणून ती माया मरते. माया मरते सुद्धा. म्हणून म्हटलंय मन मरे माया मरे, मन मरे माया मरे, मर मर गयो शरीर, आशा तृष्णा कछु न मरे, कह गये दास कबीर. माया मरते. पुढे समर्थ म्हणतात ब्रह्म धारण करता येत नाही, माया धारण करता येते. ब्रह्म तुटत नाही, फुटत नाही, विटत नाही. माया फुटते सुद्धा, माया विटते सुद्धा. आणि ब्रह्म कसा आहे? निर्विकारी आहे, पण माया मात्र विकारी आहे. ब्रह्म हा अकर्ता आहे आणि माया ही कर्ता आहे. माया ही कशी आहे? कर्ता आहे. मी केलं. ब्रह्मा मात्र करून सगळं अकर्ता आहे. ब्रह्म हा अरूप आहे आणि माया ही नाना रूपांनी नटली आहे. ब्रह्म एकच आहे, माया अनेक आहेत. ब्रह्म थोर आहे, त्यामध्ये सार आहे. माया लहान आहे आणि ती असार आहे. ब्रह्म स्थूल, त्याला मर्यादा नाही आणि माया स्थूल मर्यादा आहे. ब्रह्म सूक्ष्म आहे आणि माया स्थूल रूपात आहे. ब्रह्म स्वच्छ आहे, माया मलिन आहे. ब्रह्म हे अस्तित्व असूनही दिसत नाही आणि माया अस्तित्व नसूनही दिसते. महत्वाचा हा फरक समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात आम्हाला जे डोळ्यांनी दिसते, डोळ्यांनी जे दिसते तिला माया म्हटलेला आहे, पण डोळ्यांनी न दिसणारं ब्रह्म मुळामध्ये ते आहे, पण असून सुद्धा आम्हाला ते दिसत नाही आणि माया नसून सुद्धा आम्हाला दिसते आणि म्हणून तिला आम्ही भासमान मिथ्यत्व बहाल केलेलं आहे. ब्रह्म सम आहे तर माया ही विषम आहे. ब्रह्म हे अलक्ष आहे कारण ते लक्षास लक्ष वेना, ते त्या लक्षाला आपण साधू शकत नाही म्हणून त्याला अलक्ष म्हटलेलं आहे. आणि माया ही लक्ष आहे, ब्रह्म असाक्ष आहे आणि माया ही साक्ष आहे. ब्रह्माला कुठलाही पक्ष नाही, सिद्धी रूप नाही, पण मायेला पूर्व पक्ष आहे आणि उत्तर पक्ष सुद्धा आहे. ब्रह्म संत आहे तर माया ही असंत आहे. म्हणून पुढच्या ओळी समर्थ म्हणतात गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडून क्षीर सेविजे, माया सांडून अनुभविजे, ब्रह्म तैसे. समर्थ म्हणतायत गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडून क्षीर सेविजे, माया सांडून अनुभविजे, ब्रह्म तैसे. म्हणजे समर्थ म्हणतात शेवाळ दूर सारून पाणी घ्यावे. म्हणजे आपण पाणी भरायला गेल्यावर जर शेवाळ असेल तर ते दूर बाजूला करून, हाताने बाजूला करून नंतर पाणी घेतो. किंवा नीर क्षीर मिश्रणातून नीर सांडून दूध सेवन करणे, म्हणजे जसं की राजहंस करतो, पाणी बाजूला हे करतो आणि दूध सेवन करतो, तसे माया सांडून ब्रह्म अनुभवावे लागते. ब्रह्म आकाशा ऐसे निवळ, माया वसुंधरा डहुळ, ब्रह्म सूक्ष्म केवळ, माया स्थूळ रूपी. ब्रह्म आकाशासारखे निर्मळ आहे. समर्थ म्हणतात ब्रह्म हे कसे आहे? आकाशासारखे निर्मळ आहे. अशा प्रकारे तौलनिक विचार समर्थांनी माया आणि ब्रह्माचा करत असताना पुढे सांगितलं आहे. समर्थ म्हणतात आहे गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडून क्षीर सेविजे, माया सांडून अनुभविजे, ब्रह्म तैसे. म्हणजे माया आणि ब्रह्म यामध्ये गोंडाळ सांडून नीर घेईजे, याचा अर्थ जो गढूळपणा आहे, शेवाळ आहे, तो बाजूला सारा. पाण्यावर शेवाळ साचलेले असते,
आपल्याला पाणी घ्यायचे असते त्यावेळेस आपल्याला त्या शेवाळाला बाजूला करावे लागते, मग आतलं स्वच्छ निर्मळ पाणी घ्यावे लागते. समर्थ तेच म्हणतात आहे की तुम्ही पाणी घेताना ज्याप्रमाणे ते शेवाळ बाजूला करता किंवा ते राजहंस तो राजहंस जसं दूध घेत असताना पाण्याला बाजूला सारतो, त्याप्रमाणे आपण मायेला बाजूला सारून ब्रह्माला स्वीकारलं पाहिजे. माया सांडुनी अनुभवी जे ब्रह्म तैसे. आणि पुढे समर्थांनी म्हटलं आहे, ब्रह्म आकाशा ऐसे निवळ, माया वसुंधरा डहुळ, ब्रह्म सूक्ष्म केवळ, माया स्थूळ रूपी. माया आणि ब्रह्मामध्ये ब्रह्म आकाशासारखा निवळ आहे. निवळ याचा अर्थ स्वच्छ आहे. ब्रह्म आकाशासारखे निर्मळ आहे, माया वसुंधरेसारखी गढूळ असते. ब्रह्म अत्यंत सूक्ष्म तर माया स्थूल रूप असते. माया आणि ब्रह्मामध्ये ब्रह्म आकाशासारखा निवळ आहे. निवळ याचा अर्थ स्वच्छ आहे, निरभ्र आहे. परंतु माया कशी आहे? समर्थ म्हणतात तर ती पाण्याप्रमाणे, ती माती ज्याप्रमाणे पाण्यात टाकल्यानंतर पाणी जसे गढूळ होऊन जाते तशी माया गढूळ आहे. आणि ब्रह्म मात्र आकाशासारखं निरभ्र आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे. म्हणून म्हटलं आहे ब्रह्म सूक्ष्म केवळ, माया स्थूळ रूपी. ब्रह्म सूक्ष्म आहे आणि ब्रह्म सूक्ष्म केवळ, माया स्थूळ रूपी आणि माया केवळ स्थूळ आहे. स्थूळ रूप जे धारण केलं जाते ते मायेने धारण केलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतायत ब्रह्म ते अप्रत्यक्ष भासे, ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे, माया ते प्रत्यक्ष दिसे. म्हणजे आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही म्हणून त्याला अप्रत्यक्ष म्हटलं. आणि माया प्रत्यक्ष दिसे, ब्रह्म ते समची असे, माया ते विषमरूपी. म्हणजे ब्रह्म अप्रत्यक्ष असते, माया प्रत्यक्ष दिसून येतं. माया प्रत्यक्ष दिसून येते तसं ब्रह्म समच आहे, तर माया ही कशी आहे? विषमरूपी आहे. म्हणून म्हटलंय ब्रह्म ते समची असे, माया ते विषमरूपी. म्हणजे माया हे विषमरूप आहे. माया लक्ष ब्रह्म अलक्ष. माया लक्ष आहे आणि ब्रह्म अलक्ष आहे. माया प्राप्त करता येते पण ब्रह्माला प्राप्त करताच येत नाही, कारण ब्रह्म प्राप्त करण्यासाठी आपल्यापासून दूर असलं पाहिजे. म्हणून त्याला अलक्ष म्हटलं आहे. माया साक्ष आहे, ब्रह्म असाक्ष आहे. मायेमध्ये दोन पक्ष आहेत, पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. ब्रह्माला कुठलाही पक्ष नाही, ज्याची सुरुवातच नाही त्याचा शेवट सुद्धा नाही. म्हणून ब्रह्म हा अपक्ष आहे, माया पूर्व पक्ष आहे. ब्रह्म हा सिद्धांत आहे, माया असंत आहे. ब्रह्म संत आहे, ब्रह्मासी नाही करणे हे तर मायेसी आहे. म्हणून समर्थ म्हणतायत माया लक्ष ब्रह्म अलक्ष, माया साक्ष ब्रह्म असाक्ष. मायेमध्ये दोन्ही पक्ष, ब्रह्मी पक्षची नाही. सरळ सरळ दिलंय समर्थाने. माया लक्ष आहे पण ब्रह्म मात्र अलक्ष आहे. माया साक्ष आहे तर ब्रह्म हे असाक्ष आहे. मायेमध्ये मी व तू, मी आणि तू असे दोन पक्ष आहेत, तर ब्रह्म हा अपक्ष आहे. म्हणजे ब्रह्माला पक्षच नाही. म्हणून म्हटलंय ब्रह्मासी नाही करणे हे तर मायेसी आहे. म्हणून म्हटलंय समर्थानी पुढे. समर्थ म्हणतात आहे की माया पूर्व पक्ष ब्रह्म सिद्धांत, माया असंत ब्रह्म संत, ब्रह्मासी नाही करणे हे तर मायेसी आहे. माया पूर्व पक्ष म्हणजे मिथ्या आहे तर ब्रह्म सिद्धांत आहे. माया अनित्य आहे तर ब्रह्म हे नित्य आहे. ब्रह्माला हेतू नाही, कर्म नाही, तर माया हेतुयुक्त व कर्ममय आहे. म्हणून म्हटलं आहे कारण करण्याचं ब्रह्मासी नाही करणे हे तर मायेसी आहे. म्हणजे हे करण्याचं सामर्थ्य ब्रह्मामध्ये नाही आहे. ब्रह्म काहीच करत नाही. दृष्टांत सांगायचं झालं तर सूर्याचा सांगू. दृष्टांत आपल्याला सांगायचं झाला तर घरामध्ये असलेल्या समयित प्रज्वलित झालेल्या दीपाचा सांगू. घरामध्ये आपण सगळी कामं करतो त्यावेळेस तो दिवा मात्र प्रज्वलित असतो. बघा, घरामध्ये ज्यावेळी आपण सगळी कामं करतो त्यावेळी तो दिवा प्रज्वलित असतो. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये सगळे घरातली कामं होतात. पण दिवा काय करतो? दिवा मुळामध्ये काहीच करत नाही. त्याच्या साक्षीने सर्व कार्य केले जाते. तसेच सूर्याच्या साक्षीने संपूर्ण पृथ्वी चलित होते. पर संपूर्ण पृथ्वीवरचे सगळे चराचर सचराचर सगळे आपले कार्यरत होतात. पण सूर्य काय करतो? तर सूर्य काहीही करत नाही. त्याप्रमाणे आपला आत्मा हा मुळामध्ये ब्रह्म आहे, तो काहीही करत नाही.
तर करणारे सर्व जो आहे ती माया करते आहे. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलं आहे, ब्रह्म अखंड घनदाट, माया पंचभूतिक पोचट, ब्रह्म ते निरंतर निघोट, माया ते जुनी जर्जरी. समर्थ म्हणतात, समर्थांनी माया आणि ब्रह्माचं वर्णन करताना समर्थ म्हणतात आहे की ब्रह्म अखंड आहे. याचा अर्थ ब्रह्माला तोडता येत नाही हो, ब्रह्माचं विभाजन करता येत नाही. ते अखंड आहे पण माया खंडते. ब्रह्म घनदाट आहे, माया मात्र पंचभौतिक आहे, ती पोचट आहे. ब्रह्म निरंतर आहे, निघोट आहे. माया ही अत्यंत जुनी आहे आणि कशी आहे, जर्जरी आहे. निघोट या शब्दाचा अर्थ परिपूर्ण आहे, तो निरंतर आहे. माया अर्थ ते कधी, याचा अर्थ कधी संपणार नाही. कोण? ब्रह्म. काल होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. ते निरंतर आहे, असतची असे सर्व काळ. त्याच्यामध्ये काहीही अंतर पडत नाही. ते कायम आहे, ते निघोट आहे. याचा अर्थ ते परिपूर्ण आहे. माया मात्र कशी आहे, ती जुनी पण कशी आहे, जर्जर आहे, ती संपणारी आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, माया लक्ष आहे तर ब्रह्म अलक्ष आहे, माया साक्ष आहे तर ब्रह्म असाक्ष आहे. मायेमध्ये मी आणि तू हे दोन पक्ष आहेत, पण ब्रह्म मात्र अपक्ष आहे. तसं माया पूर्व पक्ष म्हणजे मिथ्या आहे, ब्रह्म सिद्धांत आहे. माया अनित्य आहे, ब्रह्म नित्य आहे. ब्रह्माला हेतू नाही, कर्म नाही, तर माया हेतुयुक्त व कर्ममय आहे. ब्रह्म अखंड ओतप्रोत आहे, तर माया पंचभूतिक आणि पोकळ आहे. ब्रह्म हे निरंतर परिपूर्ण आहे, तर माया कशी आहे, माया ती जुनी जर्जरी. म्हणजे माया जुनी आहे आणि जर्जर आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, माया घडे ब्रह्म घडेना, माया पडे ब्रह्म पडेना, माया विघडे ब्रह्म विघडेना, जैसे तैसे. म्हणजे माया घडवली जाते, ब्रह्म असतची असे. माया निरसितास निरसे, ब्रह्मास कल्पांत नसे, मायेसी आहे. समर्थांनी काय म्हटलंय, माया घडे ब्रह्म घडेना. माया घडवली जाते, ते घडवले जात नाही ब्रह्म. आणि माया पडे ब्रह्म पडेना, माया पडते की नाही हो, मायाला एक दिवस सोडून जावंच लागतं. पण ब्रह्म मात्र पडत नाही. माया बाधित आहे, ब्रह्म बाधित होत नाही. ते जसेच्या तसेच कदा अनादि काळापासून तसेच आहे. माया घडते पण ब्रह्म घडायचं कारणच नाही. माया पडते, ब्रह्म आहे तसं ते निश्चळ आहे. माया विघडते, ब्रह्म विघडत नाही. ते जसं आहे तसं कायमच तसं आहे. म्हणून समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये सुंदर दिलंय बघा, ब्रह्म असतची असे, असतची असे सर्व काळ. शब्द किती सुंदर आहे बघा, असतची असे म्हणजे आहे, कालही होतं, आजही आहे आणि उद्याही निरंतर राहणार आहे. माया निरसिताच निरसे, ब्रह्मास कल्पांत नसे, मायेसी आहे. काय म्हटलंय, ब्रह्म असतची असे सर्व काळ. बरोबर, माया निरसिताच निरसे, ब्रह्मास कल्पांत नसे, मायेसी आहे. म्हणजे ब्रह्म नेहमीच आहे, मायेचे निरसन केले जातात, ती नाहीशी होते. ब्रह्माला कल्पांत नाही, मायेला कल्पांत आहे. म्हणून म्हटलंय, कल्पांती माया कशी आहे, ही नष्ट होणार आहे. जगातील सगळ्या गोष्टी नष्ट होणार आहेत, परंतु ब्रह्म हा नष्ट होणार नाही. म्हणून पुढे म्हटलंय, माया कठीण ब्रह्म कोमळ, माया अल्प ब्रह्म विशाळ, माया नासे सर्व काळ ब्रह्मची असे. वस्तू नव्हे बोलीजे ऐसी, माया जैसी बोलीजे तैसी, काळ पावेना वस्तूसी, मायेसी झडपी. म्हणजे माया कठीण आहे तर ब्रह्म अत्यंत कोमल आहे. ब्रह्म अत्यंत, माया अल्प आहे तर ब्रह्म हे विशाल आहे. माया नाशिवंत आहे तर ब्रह्म सर्व काळ असते. म्हणून म्हटलं आहे, माया अत्यंत कठीण आहे आणि ब्रह्म कोमळ आहे. माया अल्प ब्रह्म विशाळ, माया अल्प आहे आणि ब्रह्म हे कसं आहे, विशाल आहे. माया नाशिवंत आहे तर ब्रह्म सर्व काळ राहणार आहे. माया नसे सर्व काळ, सर्व काळ जी राहत नाही तिला माया म्हणतात. म्हणून पुढे म्हटलंय, माया नासे सर्व काळ, म्हणजे माया नाशिवंत आहे तर ब्रह्म मात्र ब्रह्मची असे. म्हणजे सर्व काळ कोण आहे, ब्रह्म आहे. माया मात्र ही नासणार आहे. पुढे म्हटलंय, माया नसे सर्व काळ, सर्व काळ जी राहत नाही तिला माया म्हणतात. जगात सर्व काळ राहणार काय आहे हो,
तर काहीही नाही. म्हणून यद दृष्टम तद नष्टम हे वचन आपण वारंवार ऐकतो आहे. म्हणून आपण त्यात रमू नये, कारण जे डोळ्यांनी दिसते आहे ते नष्ट होणार आहे, ते मिथ्या आहे. म्हणून म्हटलं आहे, माया कठीण ब्रह्म कोमळ, माया अल्प ब्रह्म विशाळ, माया नासे सर्व काळ ब्रह्मची असे. माया नाशिवंत आहे, पण ब्रह्म मात्र सर्वत्र सर्व काळ असतची असे सर्व काळ. आणि पुढे म्हटलं आहे समर्थांनी, वस्तू नव्हे बोलीजे ऐसी, माया जैसी बोलीजे तैसी, काळ पावे ना वस्तूसी मायेसी झडपी. नाना रूप नाना रंग ती तुका मायेचा प्रसंग, माया भंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे. आता असो हा विस्तार, चालत जाते चराचर, ती तुकी माया परमेश्वर सभाय अंतरी. समर्थांनी म्हटलं आहे, वस्तू नव्हे बोलीजे ऐसी, माया जैसी बोलीजे तैसी. मायेला झडपून घेण्यासाठी, मायेला कवेत घेण्यासाठी, मायेला नष्ट करण्यासाठी एक काळ आहे. काय आहे? एक काळ आहे. परंतु ब्रह्म मात्र तसा नाही आहे, तो कायम आहे. म्हणून म्हटलं आहे, वस्तू नव्हे बोलीजे ऐसी. ब्रह्माला आम्ही वस्तू म्हटलं, पण मुळामध्ये ती वस्तू पण नाही आहे. म्हणून माया जैसी बोलीजे तैसी, तुम्ही मायेला जसं म्हणाल तशी ती आहे. काळ पावेना वस्तूसी मायेसी झडपी. काय म्हटलंय? काळ पावेना वस्तूसी मायेसी झडपी. म्हणजे ब्रह्म हे वाणीने वर्णन करण्याजोगे नाही आहे, तर मायेचं जसे वर्णन करावे तशी ती असते. मात्र काळ मायेवर झडप घालतो, पण तो ब्रह्मा स्पर्शही करू शकत नाही. म्हणून पुढे म्हटलंय, नाना रूप नाना रंग तुका मायेचा प्रसंग, माया भंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे. नाना रूप याचा अर्थ अनेक गंध आहेत. समर्थ म्हणतात अनेक गंध आहेत, अनेक फुलं आहेत, अनेक रंग आहेत, अनेक वस्तू आहेत. जगामध्ये असलेल्या 5 प्रकारच्या भेदांनी माया ही नटलेली आहे. वस्तूंचा भेद आहे. आपण त्या 5 प्रकारच्या भेदांचा आम्ही विचार केला आहे. जड जडाचा भेद, जड जीवाचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव शिवाचा भेद आणि जड शिवाचा भेद. या प्रकारच्या सगळ्या भेदांमध्ये माया दिसते आहे. ती दिसणारी जी गोष्ट आहे ती माया आहे आणि ती नष्ट होणारी आहे. म्हणून समर्थ म्हणतात, नाना रूप नाना रंग ती तुका मायेचा प्रसंग. जितके रूप आहेत ते सगळे कसे आहेत? मायेचे स्वरूप आहेत. त्यामुळे माया नष्ट होणारी आहे. म्हणून म्हटलंय, नाना रूप नाना रंग ती तुका मायेचा प्रसंग. नाना रूपे नाना रंग हा सर्व मायेचा विलास आहे. माया भंगे ब्रह्म अभंग जैसे तैसे. माया नष्ट होते, ब्रह्म हे जसेच्या तसे अभंग राहते. म्हणून म्हटलं आहे, म्हणून जो नष्ट होत नाही, जो कायम आहे तो परमेश्वर आहे. म्हणून म्हटलंय, तितुकी माया परमेश्वर सभ्याय अंतरी. म्हणून तो कोण आहे? जो नष्ट होत नाही, जो कायम आहे तो परमेश्वर आहे. मायेच्या माध्यमातून आम्ही ब्रह्माकडे जाण्याचा विचार करतो, परंतु मायेला सोडून ब्रह्माला स्वीकारावे लागते. सगुणाचा आधार घ्यावा लागतो. आपण आताच पाहिलं, माया सगुण आहे आणि ब्रह्म हे निर्गुण आहे. मायेला सगुणत्व आहे, त्या मायेच्या माध्यमातून आम्हाला निर्गुण गोष्टी आम्हाला प्राप्त कराव्या लागतात. म्हणून त्याप्रमाणे समर्थ म्हणतात आहे, माया भंगे ब्रह्म भंग जैसे तैसे. म्हणजे माया ही भंग नष्ट पावते, परंतु ब्रह्म हे जसेच्या तसे अभंग राहते. पुढच्या वेळी समर्थ म्हणतात, आता असो हा विस्तार. आता विस्तार मी पुरेसा करतो, चालत जाते सचराचर. आता असा हा विस्तार चालत जाते सचराचर, तितुकी माया परमेश्वर सभाय अंतरी. असो, आता हा विस्तार पुरे झाला. या जगात जे काही चराचर निर्माण होते व नष्ट होते, तितकी सर्व माया आहे. परमेश्वर हा सभाय अभ्यंतरी व्यापून असतो. हे सगळे सचराचर चालत राहते. म्हणून म्हटले, तितुकी माया परमेश्वर सभ्याय अंतरी. सभाय आणि अभ्यंतरी सर्वत्र आहे ती माया आहे. तितुकी माया परमेश्वर. समर्थ म्हणतात, तितुकी माया परमेश्वर सभाय अभ्यंतरी. सर्वत्र दिसते आहे ती माया आहे आणि अंतरी मात्र तो कसा आहे? एक परमेश्वर असतची असे सर्व काळ. अंतरी मात्र तो कसा आहे? अंतरी कोण आहे? तो परमेश्वर आहे. आणि म्हणून म्हटलं आहे, सकळ उपाधी वेगळा. सकळ उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा. जळी असोन नातळे जळा आकाश जैसे.
काय म्हटलंय? माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण, संतांस गेली या शरण मोक्ष लाभे. समर्थ म्हणतात सकळ उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा. सकळ उपाधी वेगळा. परमेश्वर कसा आहे? सगळ्या प्रकारच्या उपाधी टाकून असलेला जो आहे तो परमेश्वर आहे. त्याला कुठलीही उपाधी नाही हो. तोच नामानिराळा आहे. तो कशातही अडकत नाही, ना उपाधीमध्ये, ना कोणाच्या घेण्यात, ना कोणाच्या देण्यात, कशातही ना मायेत, कशातही तो अडकत नाही. तो परमात्मा निराळा. तो निराळाच आहे परमात्मा. जळी असो ना नातळे जळा आकाश जैसे. समर्थ म्हणतात परमेश्वर असूनही आकाश जसे जळाला स्पर्शतही नाही. आकाश जसे जळाला स्पर्शत नाही तसे सभ्याय अभ्यंतरी असूनही परमात्मा हा सर्व उपाधींपासून निराळा आहे. तो परमात्मा निराळा. तो परमात्मा निराळा आहे. जळी असोन नातळे जळा आकाश जैसे. जळामध्ये दिसते परंतु ते जळामध्ये नसते. जमिनीवर पाण्याचं भांड भरून ठेवा आणि त्या जळामध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्या जळामध्ये आकाश दिसतं की नाही हो? दिसतं आकाशात. आकाश त्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं तर दिसतं आपल्याला. दिसते म्हणून आम्ही आहे म्हणतो. पण जळी असो ना दिसे. जळी असो ना दिसे पण जळी असो ना नसे. जळामध्ये दिसते आहे आकाश. काय होतंय? जळी असोनी नातळे जळा आकाश जैसे. जळामध्ये दिसते आहे आकाश पण ते आकाश तिथे नाहीच आहे. त्याप्रमाणे परब्रह्म आहे ते मायेमध्ये दिसते आहे. ते परब्रह्म उपाधी रहित असलेलं ब्रह्म आहे. उपाधी रहित असलेलं ब्रह्म जे आहे ते आकाश आहे. म्हणून समर्थांनी त्याचं वर्णन करताना म्हटलं आहे सकळ उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा. जळी असोनी नातळे जळा आकाश जैसे. म्हणून जर पाण्याच्या आम्ही बुडामध्ये हात घातला तर आकाशाला हात लागणार नाही. म्हणून म्हटलंय आकाश जैसे. सकळ उपाधी वेगळा तो परमात्मा निराळा. जळी असोनी नातळे जळा आकाश जैसे. आणि पुढे समर्थ म्हणतात माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण. कोणाचे? माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण. समर्थ म्हणतात म्हणून माया आणि ब्रह्म आम्ही अलग अलग केलो. याचा अर्थ विवेक केला आणि त्याला सारासार विवेक असा शब्द आहे. माया आणि ब्रह्माला वेगळं करण्याच्या विवेकाला सारासार विवेक म्हटलेला आहे. म्हणून आम्ही हा सारासार विवेक करावा. त्यामुळे आमचं जे जन्म मरणाचा जो फेरा आहे तो नक्कीच चुकणार आहे. म्हणून म्हटलंय माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण चुकवायचं असेल तर माया ब्रह्माचं विवरण पहिलं समजून घ्या तरच तुम्हाला कळेल. माया ही नाशवंत आहे आणि ब्रह्म असतची असे. सर्व काळ ते नासत नाही, बिघडत नाही, संपतही नाही, नष्ट होतही नाही. पण माया मात्र कशी आहे? ती संपते, बिघडते, सगळं काही मायेचं होतं परंतु ब्रह्माचं नाही. परब्रह्म असतची असे सर्व काळ. म्हणून म्हटलंय याचं माया ब्रह्माचं विवरण कळल्याशिवाय तुम्हाला जन्म मरण चुकणार नाही. म्हणून म्हटलंय माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण. माया ब्रह्माचे विवरण केल्याने जन्म मरणाच्या चक्रातून आपली सुटका होईल. आणि पुढे म्हटलंय संतांस गेली या शरण मोक्ष लाभे. मोक्ष कशाने लाभणार आहे? पूजा अर्चा सगळं काही केलं परंतु संतांस शरण गेली. संतान शरण गेले तरच मोक्ष लाभणार आहे. नामजप करा, उपासना करा, अखंड भक्तीत तल्लीन व्हा. काम करता करता भगवंताचं नाम घ्या. कधी भगवंत भेटेल सांगता येत नाही, कधी मोक्ष लाभेल सांगता येत नाही. संत तुकाराम महाराज हे बघा न विस्मरण होता भगवंताचं स्मरण अखंड त्यांचं चालू असायचं. अखंड कोणतंही काम करताना भगवंताचं स्मरण चालू असायचं. त्यामुळे त्या दुकानदाराच्या दुकानातून भाजी आणण्याच्या कामापासून, औषधं आणण्याच्या कामापासून सगळं काही तो आवडीला ज्याळी काटा टोचला ते काढण्याच्या कामापासून सगळी कामं पांडुरंगाने केली हो. का केली? कारण तर अखंड नामस्मरण. संत तुकाराम महाराज स्वतःलाच विसरून गेले होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, अखंड विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग.
एवढंच स्मरण असावं की भगवंत आपल्या भेटीला न सांगता धावत यावं. त्यामुळे आमचं जन्म आणि मरण हे चुकेल. संतांस गेली या शरण, जर चुकवायचं असेल तर संतांस शरण जावं लागेल, तरच मोक्ष लाभेल. नाही तर मोक्ष लाभणं अवघड आहे. कारण आपल्याला आता पुन्हा जन्म नको आहे. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला सुटायचं आहे. या जन्मी आपल्याला जे काही आपले भोग आहेत ते भोगून इथून सुटून जायचं आहे. आपल्याला इथे अडकत बसायचं नाही. जन्म मरण चुकण्यासाठी सारासार विवेक करावा आणि संतांना शेवटी आपण शरण जावं. संतांना शरण गेलो तरच आपल्याला त्यांच्या गाठीभेटी होतील. संतांना, श्री सद्गुरूंना जर आम्ही शरण गेलो तर आमच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आम्ही सुटू आणि शेवटी आम्हाला आमचं मूळ जे स्वरूप आहे, त्याला आम्ही ब्रह्मस्वरूप म्हटलं, ते आम्ही प्राप्त करू शकू. प्राप्त करायचं असेल, मोक्ष जर मिळवायचा असेल तर संतान शरण जा. संतांना शरण गेल्याशिवाय मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणून म्हटले समर्थांनी शेवटच्या ओवीमध्ये, अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा, जयाचेनी जगदात्मा अंतरची होय. उत्तमाची ओवी आहे. अरे या संतांचा महिमा, काय सांगितलंय? अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा. बोलायला गेलं तर त्याला सीमाच नाही हो. जगदात्मा येतो, जयाचेनी जगदात्मा अंतरची होय. ज्याच्यामुळे प्रत्यक्ष जगदात्मा हृदयीच प्रगट होतो, त्या संतांचा महिमा अपार आणि अवर्णनीय आहे. त्याच्यासाठी संतांना शरण जावं तरच आपल्या यातून आपली जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका आहे. नाही तर पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात 84 लक्ष जीव योनीमध्ये पुन्हा अडकावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला संतांचा महिमा गावा लागेल. आणि त्याच्यासाठी एकदा संतांचा महिमा असा आहे की त्याला बोलायला सीमाच नाही हो. या संतांचा महिमा किती आहे तर तो जगदांतरी अगाध आहे, अवर्णनीय आहे. असा असलेला हा परमेश्वर माझ्या अंतरामध्ये वास करतो आहे. जर भगवंत बघायचा असेल तर इकडे तिकडे भगवंत न शोधता माझ्या अंतरामध्ये आहे. माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीच्या अंतरामध्ये आहे. माझ्या आईच्या रूपात, मामाच्या रूपात, काकाच्या रूपात, वडिलांच्या रूपात, भावाच्या रूपात, नवऱ्याच्या रूपात, मुलांच्या रूपात तो भगवंत माझ्या आजूबाजूला वास करतो आहे. हे जेव्हा आम्हाला कळेल त्यावेळी भगवंत कोण आहे, परब्रह्म काय आहे, तर तो इकडे तिकडे कुठे नसून आपल्या अंतरामध्ये आहे हे जेव्हा कळेल. संतांना ते कळलं हो. कुत्र्याच्या मागे ते लोणी घेऊन धावले. त्याच्यानंतर कुत्र्याला घास लागेल त्या तिथे संत धावत गेले. परंतु त्याच्यामध्ये प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये आपल्याला जेथे कोणी दिसेल त्याच्यामध्ये जर आपल्याला परब्रह्म दिसत असेल, जर आपल्याला त्याच्यामध्ये देव दिसत असेल तर आपल्याला मोक्ष लाभायला वेळ लागणार नाही. जर अखंड नामस्मरणात असाल, अखंड उपासनेत असाल, अखंड त्या नामामध्ये दंग असाल तरच तुम्हाला ही अनुभूती येऊ शकते हो. म्हणून समर्थ म्हणतात, संतांचा महिमा बोलावया नाही सीमा. संतांचा महिमा हो. काय जनाबाईंच्या त्या जनाबाईंनी थापलेल्या ज्या गोवऱ्या होत्या त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल नाम येत होतं. विठ्ठल विठ्ठल नाम येत होतं. काय ती दास्य भक्ती. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, संत सावतामाळी हो. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाही, कांदा मुळा भाजी म्हणजे भाजीमध्येच त्यांनी माझा विठ्ठल आहे, सावरतो आहे, बावरतो आहे, फुलतो आहे, ते सगळं त्यांनी त्या विठ्ठलाला त्यांनी कांदा मुळा भाजी म्हणजे त्या भाजीमध्येच प्रगट केलेला आहे. तर तिथेच त्यांना दर्शन दिलेलं आहे. शबरी हो किती वर्ष वाट बघत होती, माझे श्रीराम येणार, श्रीराम येणार. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिने वाट बघितली. म्हणून समर्थ म्हणतात, अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा. काही काय बोलायचं, सगळं काही संतांनी केलेलं आहे. संतांवर सोडलं तर आपोआप आपलं जीवन हे मोक्षाला कधी मिळेल आपल्यालाही कळणार नाही. मोक्ष जर मिळवायचा असेल तर त्यासाठी संतांचा महिमा आपल्याला गावाच लागेल. संतांमुळेच आपल्याला भक्ती काय आहे, भगवत भक्ती काय आहे, श्री सद्गुरु कृपा काय आहे हे आपल्याला फक्त संत आणि संतांमुळेच कळू शकतं. परमेश्वर माझ्या अंतरामध्ये वास करतो आहे त्याची ओळख आम्हाला होईल. आणि ती ओळख कोणामुळे होईल तर ती संतांच्या महिमेमुळे होईल, संतांच्या कृपेमुळे होईल. संतांच्या आशीर्वादाने आम्हाला ती मिळेल. म्हणून समर्थ संतांचा महिमा सांगतात आहे. म्हणून अशा प्रकारे मायेचं वर्णन करताना समर्थ म्हणतायत की ती सम आहे, विषम माया आहे.
ब्रह्म सम आहे हो, ते सम आहे, विषम ही माया आहे. ब्रह्म अलक्ष आहे, माया लक्ष आहे. ब्रह्म असाक्ष आहे, माया साक्ष आहे. ब्रह्म अपक्ष आहे आणि मायेला पक्ष. मायेला दोन पक्ष आहेत, पण ब्रह्म अपक्ष आहे. ब्रह्माला पक्षच नाही हो, तो अपक्ष आहे. मायेला मात्र मी आणि तू हे दोन पक्ष आहे. म्हणून माया मी केलं, मी करता ऐसा मनसी, तेने तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती आणि प्रताप मी केलं असं न म्हणता, सकळ करणे जगदीशाचे. ते समर्थाने करून घेतलं, माझ्या सद्गुरूंनी करून घेतलं, ते माझ्या परब्रह्माने करून घेतलं. असं ज्यावेळी आपण म्हणू त्यावेळी सुख दुःख कुठलाही प्रसंग असो, श्री सद्गुरूच्यांनी समर्पयामी. ते सगळं कार्यभाग आहे तो श्री सद्गुरू सांभाळणार आहेत. ते आपल्याला त्याची चिंता करायची गरज नाही. ब्रह्म संत आहे, माया असंत आहे. ब्रह्म अहेतुक आहे, हेतुरहित आहे, हेतुरहित आहे. आणि माया ही सहेतुक आहे, म्हणजे हेतू सहित आहे. ब्रह्म अखंड आहे, घनदाट आहे. आणि माया पंचभौतिक आहे, भौतिक आणि पोचट आहे. ब्रह्म हे निरंतर आहे, परिपूर्ण आहे. माया ही जुनी आहे, अपूर्ण आहे. ब्रह्म घडत नाही, पडत नाही, बिघडत नाही. माया विघडते, घडते आणि बिघडते सुद्धा. ब्रह्म सर्व काळ आहे, असतची असे. पण माया मात्र ती निरंतर राहत नाही, कल्पांती नासत नाही. ते ब्रह्म आहे, कल्पांती नासते ती माया आहे. कल्पांती नासत नाही, ते ब्रह्म आहे. ब्रह्म विशाल आहे, माया कठीण आहे. ब्रह्म कोमल आहे, माया कठीण आहे. ब्रह्म विशाल आहे, माया अल्प आहे. ब्रह्म सर्व काळ राहते, माया मात्र नाश पावते. ब्रह्म अनिर्वाच्य आहे, माया कठीण आहे. ब्रह्म विशाल आहे, माया अल्प आहे. ब्रह्म सर्व काळ आहे, ब्रह्म सर्व काळ आहे. ब्रह्म हे सर्व काळ राहते आणि माया मात्र नाश पावते. ब्रह्म अनिर्वाच्य आहे, मायेला बोलता येते. अनिर्वाच्य म्हणजे जिला शब्दाच्या माध्यमातून वर्णन करता येत नाही. माया ही बोलते, परंतु ब्रह्म हे बोलत नाही, त्याला अनिर्वाच्य म्हटलेलं आहे. तसं माया अनिर्वाच्य नाही आहे, ब्रह्म अनिर्वाच्य आहे. कारण ब्रह्माला आपल्याला शब्दामध्ये आणता येत नाही, कारण शब्द हे सुद्धा मायेचं स्वरूप आहे. समर्थ म्हणतात, ब्रह्म हे कालातीत आहे आणि मायेला कालाचे भक्ष आहे. ब्रह्म हे अभंग आहे आणि माया मात्र शेवटी भंगणारी आहे. अशा प्रकारे समर्थांनी माया आणि ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. तौलनिक विचार केवळ या समासामध्येच आपण पाहिलेला आहे. समर्थांनी दिला आहे माया आणि ब्रह्म. त्याच्यामुळे आपल्याला माया आणि ब्रह्म हे उत्तमरित्या कळलेलं आहे. माया कशी आहे आणि ब्रह्म कसं आहे हे कळल्याशिवाय आपल्याला सारासार विवेक कळणार नाही आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, हे मोक्ष प्राप्त होण्यासाठी सर्वात प्रथम माया कळली पाहिजे, ब्रह्म कळला पाहिजे, तरच आपल्याला या 84 लक्ष फेऱ्यातून सुटता येईल आणि मोक्ष प्राप्त करता येईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे माया ब्रह्म निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.